राज्यामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। दरम्यान यानंतर विरोधकांनी मात्र शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केलेला आहे। पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। आत्ताचे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही शेतकऱ्याचा 7-12 करू, कोरा कोरा कोरा। तो कोरा तर केलेला नाहीये। महायुतीनं जाहीरनाम्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं की आम्ही 7-12 कोरा करू, परंतु आज अर्थसंकल्प मांडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे ती तकलाद आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे आणि यासाठी सरकार समिती स्थापन करणार आहे। समितीच्या अहवालानंतर पात्र शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होतं। दरम्यान यानंतर त्या आश्वासनाची पूर्तता सरकारकडून करण्यात आली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते, त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। हे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल। महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकरी कर्जमाफी कधी होणार असा सवाल उपस्थित करण्यात येत होता। विरोधकांनीही यावरून सरकारला लक्ष केलं होतं। मात्र या अर्थसंकल्पात अटी शर्तींसह देवेंद्र फडणवीसांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे। 2 लाख रुपयांपर्यंतची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे। ज्यांचं पीक कर्ज थकलेलं आहे असे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले कर्जच माफ केलं जाणार आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे आणि यासाठी सरकारकडून समिती स्थापन केली जाणार आहे। समितीच्या अहवालानंतर पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचं कोणतंही कर्ज माफ होणार नाहीये। तुम्ही नियमित कर्ज भरत असाल तर तुम्हाला 50,000 रुपये माफ होऊ शकतात, मात्र त्यासाठीही सरकारच्या अटी शर्तींमध्ये तुम्ही बसणं गरजेचं आहे। समजा तुम्ही सप्टेंबर 2024 मध्ये 2 लाखांचं पीक कर्ज घेतलं असेल आणि तुम्ही ते 2025 मध्ये भरलं नसेल तर तुमचं थकीत 2 लाखांचं कर्ज माफ होणार। तुम्ही जर 5 लाख रुपयांचं कर्ज घेतलं असेल तर तुमचे 2 लाख रुपयेच माफ होणार, उर्वरित 3 लाख रुपये तुम्हाला भरावे लागतील। नियमित कर्ज भरणारे म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी सप्टेंबर मध्ये कर्ज काढलं असेल तर तुम्हाला या वर्षी कर्जाचा भरणा करावाच लागणार। दरम्यान हा एक अंदाज आहे। सरकारनं या कर्जमाफी संदर्भातले निकष जाहीर केलेले नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी फडणवीसांचे आभार मानले। शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। मात्र दुसरीकडे अर्थसंकल्पात कर्जमाफीची तरतूद केल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले। शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीकास्त्र डागलंय। हा निर्णय घेताना पूर्वी दिवंगत अजितदादा पवार साहेब पण ह्या निर्णयामध्ये ह्याच्यामध्ये होते। दादांचा पण या निर्णयामध्ये खूप मोठा वाटा आहे। खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 30 सप्टेंबर 2025 पूर्वी ज्याचं पीक कर्ज थकबाकीत आहे त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याला आणि जो रेग्युलर कर्ज भरतो त्यांना 50,000 रुपये असा निर्णय आज राज्याच्या महायुती सरकारने घेतलेला आहे। तो खूप चांगला निर्णय
देवेंद्रभाऊ फडणवीसांनी घेतल्यामुळं एक राज्याचा कृषी मंत्री म्हणण्यापेक्षा एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून देवेंद्रभाऊ फडणवीसांचं आणि या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी निश्चित प्रकारे आभार मानतो. निवडणुकीच्या वेळेला ज्या काही थापा यांनी मारल्या होत्या त्यातली एक थाप होती. ती क्लिप आजसुद्धा माझ्या फोनमध्ये आहे. त्याच्यामध्ये आत्ताचे मुख्यमंत्री म्हणत आहेत की आम्ही शेतकऱ्याचा 7-12 करू, कोरा कोरा कोरा. तर कोरा तर केलेला नाही आहे, पण साधारणतः 5 वर्षांपूर्वी आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती 2 लाखापर्यंत. आणि ही कालबद्ध पद्धतीने केल्यानंतर त्याच्यामध्ये पात्र अपात्र हे नियमांचं किंवा अटीतटींचं असं काही जंजाल ठेवलेलं नव्हतं. फक्त मला वाटतं 2 वेळेला शेतकरी त्या केंद्रावरती गेल्यानंतर शेतकऱ्याची सरसकट शेतकऱ्याची कर्जमुक्ती आम्ही केली होती. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी नेते अजित नवले यांनी सरकारचं स्वागत केलंय. तसंच काही सवालही उपस्थित केले आहेत. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी काय करायचं असा सवाल त्यांनी केलाय. सप्टेंबर 2026 पर्यंत थकीत कर्ज माफ करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सप्टेंबर 2025 पर्यंतच थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा झालेली आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी यापासून वंचित राहतील अशी साधार भीती आम्हाला वाटते आहे. त्यामुळे एकीकडे या घोषणेचं स्वागत करत असतानाच हे जे काही वंचित शेतकरी राहणार आहेत त्यांच्या कर्जमाफीबद्दल राज्य सरकारने पुनर्विचार करावा. त्याचबरोबर जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांचं केवळ 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान देऊन त्यांची बळवणूक करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर हा एक प्रकारचा अन्याय आहे. त्यांच्या कर्जमाफीचा सुद्धा विचार राज्य सरकारने करावा अशा प्रकारची अपेक्षा आणि मागणी आम्ही किसान सभेच्या वतीनं करतो आहोत. महायुतीनं जाहीरनाम्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं की आम्ही 7-12 कोरा करू. परंतु आज अर्थसंकल्प मांडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे ती तकलाद आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारी आहे. कारण या संदर्भामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही जेव्हा आंदोलन केलेलं होतं त्यावेळी सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी 7-12 कोरा करणार असल्याचा पुनरुच्चार केलेला होता. परंतु प्रत्यक्षामध्ये आज जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही आहे. सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर हिंगोलीतल्या शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. महायुतीच्या सरकारनं 7-12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. मग आता 2 लाखांचंच कर्ज माफ का असा सवाल शेतकऱ्यांनी केलाय. माझं मत आहे की बा शेतकऱ्या फडणवीस साहेबांना 2 लाखाची कर्जमाफी केली आता अर्थसंकल्पामध्ये. पण घोषणा केलेली होती 7-12 कोरा करू. 7-12 कोरा न करता त्याला म्हणजे थोडंफार शेतकऱ्याला कोपऱ्यावर गुळ लावला असं मला वाटतंय. सरकारनं शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. मात्र नियमात बसणाऱ्या शेतकऱ्यांचीच कर्जमाफी करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारच्या या घोषणेनंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. शेतकरी नेते देखील आक्रमक झालेत. शेतकऱ्यांकडून देखील नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.